लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोनी दी नामस्मरण घडो संत समागम वावगाची भ्रम नको देवा पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाच माझा नेम सिद्धीने आणि कमागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ देई विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दौ परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरो प्रथम नमः चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
निघालो चराचरी। श्री राधा मेरे स्वामिनी मैं राधे जी को दास, जन्म जन्म मोहि दीजियो हमें वृंदावन को वास। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। मनोजवमार्ततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वाताध्वजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीगुरुचरणसरोजरज निजमनो मुकुरु सुधारी, वर्णो रघुवर विमल जसो जोदायक फलचारी। उत्साह आपण करत आहोत, पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल महिला मंडळ ऐका, ही जी जगदंबा आहे याच जगदंबेचे आपल्यावरती किती उपकार आहेत मी तुम्हाला सांगून जाईल। जेव्हा ती जगदंबा आपल्यामध्ये सरस्वती रूपाने येते तेव्हा ती जगदंबा आपल्याला विद्येचं दान देते। ऐका त्या जगदंबेचे किती उपकार आहेत। तीच जगदंबा जेव्हा अन्नपूर्ण रूपाने आपल्यामध्ये येते तेव्हा ती जगदंबा आपली पोटातली आग शांत करते। ऐका त्याच जगदंबेचे आपल्यावरती किती उपकार आहेत मी तुम्हाला सांगेल। एके ठिकाणी फार सुंदर सांगितलेलं आहे, ए हंसावरती बसुनी शारदे मयुरावरती बसून, ए हंसावरती बसुनी शारदे मयुरावरती बसून, ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून, ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून, ये करी घेऊनी या विना करी मंजूळ गायना, करी घेऊनी या विना करी मंजूळ गायना। ये सभेमध्ये हसुनी शारदे मयुरावरती बसून, हे हंसावरती बसूनी शारदे मयुरावरती बसून, ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून, ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून, मयुरावरती बसून। ऐका त्या जगदंबेचे आपल्यावरती किती उपकार आहेत। हीच जगदंबा जेव्हा आपल्यामध्ये रेणुका रूपाने येते तेव्हा ती जगदंबा आपली रोगराई घालवते। मग याच जगदंबेचा गोंधळ, याच जगदंबेचा उदो याच जगदंबेचं जागरण आपण करत आहोत। पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की जगदंबेचा उदो करण्याची, जगदंबेचं जागरण करण्याची ही परंपरा कधीपासून चालत आलेली आहे तर मी सांगेल आपले आजी आजोबा पंजोबा यांच्यापासून तर चालत आलेलीच आहे। पण याच्या अगोदर ही परंपरा कुणी चालत आणलेली आहे तर माझ्या संत मंडळींनी ही परंपरा चालत आणलेली आहे। मी तुम्हाला सांगेल की माझ्या नाथ बाबांना या जगदंबेचा एवढा सुंदर गोंधळ घातलेला आहे। नाथ बाबा म्हणतायत, स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो, स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो, चारी वेदाचा पुलवरा बांधिला हो, चारी वेदाचा पुलवरा बांधिला हो, शस्त्र पुराण हे अनुवादती तुझा गोंधळ, उद बोला उद बोला उद बोला उद बोला उद बोला अंबाबाई मावलीचा हो, उद बोला उद बोला उद बोला कृष्णबाई मावलीचा, उद बोला उद बोला उद बोला कृष्णबाई मावलीचा हो, उद बोला उद बोला उद बोला कृष्णबाई मावलीचा हो,
मावलीचा हो मावलीचा जगदंबेचा गोंधळ घालण्याची परंपरा माझ्या संतांनी देखील जगदंबेचा गोंधळ घातलेला आहे. नाथबाबांनी जगदंबेचा गोंधळ घातला याच्यात नवल नाही दादा. माझ्या तुकोबारायांनी देखील जगदंबेचा गोंधळ घातलेला आहे. तुकोबाराय तर म्हणतायत आम्ही स्वतः गोंधळी होऊन जगदंबेचा गोंधळ आम्ही घातलेला आहे. आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही गोंधळी गोंधळी गोंधळे गोंधळे आम्ही आंब्याचे गोंधळे गोंधळी गोंधळी ना आम्ही गोंधळी गोंधळे गोंधळे आम्ही गोंधळचे गोंधळे गोविंद गोपाळाचे मिळी गोविंद गोपाळाचे मिळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही गोंधळी 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 ना आम्ही गोंधळी गोंधळी गोंधळे आम्ही आंब्याचे गोंधळी गोंधळी गोंधळे आम्ही आंब्याचे गोंधळी. तुकोबराय म्हणतात आमचा घालावा गोंधळा वासुदेव हरिनाम संबळ गोंधळी 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 आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही गोंधळी 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 ना आम्ही गोंधळी गोंधळी गोंधळे आम्ही आंब्याचे गोंधळी गोंधळी गोंधळे आम्ही आंब्याचे गोंधळे. माझ्या तुकोबरायांनी देखील जगदंबेचा गोंधळ घातलेला आहे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. कदाचित या प्रश्नाचं उत्तर कोणाला माहिती असेल कोणाला माहिती नसेल. ज्याला माहिती असेल त्यांच्याबद्दल मला आदर आहे आणि ज्यांना माहिती नसेल त्यांच्याबद्दल डबल आदर आहे, कारण तुम्ही आता ऐकणार आहात. ऐका, या जगामध्ये या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये जगदंबेचं पहिलं जागरण करणारा, पहिलं जगदंबेचा उदो करणारा, जगदंबेचं पहिलं गोंधळ करणारा कोण आहे? माहिती आहे महिला मंडळ? माहिती आहे? बोलत नाही का तुम्ही? मुके आहेत का? बोला की बघ. जगदंबेचा उदो करणारा, जगदंबेचं जागरण करणारा, या जगामध्ये जगदंबेचं पहिलं जागरण कुणी केलं? पुरुष मंडळ आपल्याला माहिती का? दक्ष प्रजापती. बरोबर उत्तर दिलं तुम्ही. ऐका, त्याची फार सुंदर कथा मी तुम्हाला सांगणार आहे. आपण भागवत ऐकलं असेल, देवी भागवत ऐकलं असेल, त्या पुराणामध्ये फार सुंदर याची कथा आलेली आहे की जगदंबेचं पहिलं जागरण कुणी केलं तर दक्ष महाराज आहेत. मी तुम्हाला सांगेल, ब्रह्मदेवांचे मानसपुत्र, त्यात मध्ये नारद मुनी आणि दुसरे दक्ष महाराज. ऐका, ज्या वेळेस एक वेळेस ब्रह्मदेवानं दक्ष महाराजांना सांगितलं की दक्षा, तुला मी प्रजापती पद देतो, फक्त माझ्या सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये तू मला मदत करायची. दक्ष महाराज म्हटले ठीक आहे बाबा, काहीच अडचण नाही. मग दक्ष महाराजांनी काय केलं? 10,000 पुत्रांना निर्माण केलं आणि त्या 10,000 पुत्रांना सांगितलं की बाळांनो, हिमालयाच्या पहाडामध्ये जा, तपश्चर्या करा. तपश्चर्या करून परत आल्याच्या नंतर तुमचं शुभमंगल लावून देतो. असं म्हटल्याच्या नंतर ती मुलं हिमालयाच्या पहाडामध्ये गेली, तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून परत येत असताना तपश्चर्याने त्यांच्या चेहऱ्यावरती तेज निर्माण झालं आणि परत येत असताना, तपश्चर्या करून परत येत असताना अर्ध्या वाटेत आले. त्यांना त्यांच्या गावी जायचं होतं. अर्ध्या वाटेत आले आणि अर्ध्या वाटेत आल्याच्या नंतर शेंडीवाले बाबा त्यांना भेटले. शेंडीवाले कळतात ना महिला मंडळ? नाव काय त्यांचं? नाव काय त्यांचं? नारायण. नारद मुनी त्यांना भेटले. नारद मुनींनी विचारलं की बाळांनो, तुम्ही कुठे चालला आहात? तुम्ही कोण आहात? त्यावेळेस त्या पुत्रांनी, त्या मुलांनी उत्तर दिलं, आम्ही दक्ष प्रजापतीची मुलं आहोत. आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं तपश्चर्या करा. तपश्चर्या करून परत आल्याच्या नंतर मी तुमचं लग्न लावून देतो, मग तुम्ही चतुर्भुज व्हाल. आम्ही आमच्या गावी चाललो आहोत आणि गावी गेल्याच्या नंतर आमचे वडील आमचं लग्न लावून देणार आहेत, मग आम्ही चतुर्भुज होणार आहोत. असं म्हटल्याच्या नंतर नारद मुनींच्या चेहऱ्यावर आठ्याच गोळा झाल्या. नारद मुनी म्हणतात, बाळांनो, आजपर्यंत या जगामध्ये तुम्ही कधी ऐकलं का लग्न करून कोणाचं भलं झालेलं? लग्न करून कोणाला सुख प्राप्त झालेलं तुम्ही कधी ऐकलं का? तुम्ही लग्न करू नका, आहे तशीच परत जा, हिमालयाच्या पहाडामध्ये तपश्चर्या करा आणि तुमच्या देहाचं कल्याण तुम्ही करून घ्या. ती 10,000 पुत्रांना नारद मुनींनी परत पाठवून दिलं. दक्ष प्रजापतीला कळलं की ही वार्ता आपल्या 10,000 पुत्रांना नारद मुनींनी परत पाठवून दिलं. मग दक्ष महाराजांनी काय केलं? परत दुसरे 10,000 पुत्र निर्माण केले. त्यांना देखील सांगितलं की बाळांनो,
तुम्ही देखील हिमालयाच्या पहाडामध्ये जा, तपश्चर्या करा, तपश्चर्या करून परत या, तुमचंही मी लग्न लावून देतो, तुम्हीही चतुर्भुज होणार. मग ती देखील 10,000 मुलं हिमालयाच्या पहाडामध्ये गेली, तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून परत येत असताना पुन्हा हे शेंडीवाले बाबा त्यांना आडवे गेले आणि त्यांना विचारलं, बाळांनो आता तुम्ही कोण आहात? त्यांनी देखील सांगितलं, आम्ही दक्ष प्रजापतीची मुलं आहोत, आम्ही आमच्या गावी चाललोत, आमचे वडील आमचं लग्न करून देणार आहेत आणि मग आम्हीही चतुर्भुज होणार आहोत. असं म्हटल्याच्या नंतर नारद मुनींनी त्यांनाही प्रश्न केला की बाळांनो, तुम्ही पाहता या जगामध्ये लग्न करून कोणाचं भलं झालं नाही, लग्न करून कोणाला सुख प्राप्त झालेलं नाही. तुम्ही एक काम करा, आहे तसेच इथून परत जा, हिमालयाच्या पहाडामध्ये तपश्चर्या करा आणि तुमच्याच देहाचं कल्याण तुम्ही करून घ्या. ती 10,000 पुत्र देखील परत पाठवून दिली आणि हीच वार्ता दक्ष महाराजांच्या कानावरती गेली. दक्ष महाराजांना राग आला. दक्ष महाराज नारद मुनींच्या समोर प्रगट झाले आणि दक्ष महाराजांनी नारद मुनींना श्राप दिला की सांगितलं, तुम्ही कधीच महात्मा, तुम्ही कधीच एका जागेवर बसून भजन करू शकत नाहीत. तेव्हापासून नारद मुनी या ब्रह्मांडामध्ये सारखे फिरत असतात. श्राप दिल्याच्या नंतर तिथे ब्रह्मदेव प्रगट झाले. ब्रह्मदेव सांगतात, दक्षा फार वाईट केलं, तू फार मोठी चूक केली. दक्षा फार वाईट केलं, नाही बाबा मी बरोबर केलंय. दक्षा वाईट केलं, नाही बाबा मी बरोबर केलंय. अरे दक्षा चुकलायस तू. दक्ष महाराज म्हणतात, बाबा काय चुकलं माझं मला सांगा. त्यावेळेस ब्रह्मदेव सांगतायत की दक्षा तू अगोदर आवाज कमी कर, मी तुला सांगतो की तू फार मोठी चूक केली. एका महात्माला, एका साधू पुरुषाला तू श्राप देऊन फार मोठी चूक केलेली आहे. कारण ज्या संतांनी, त्या महापुरुषांनी जे काही 20,000 पुत्र परत पाठवून दिले त्याचं कारण एकच होतं. तू 20,000 पुत्र निर्माण केले, पण ती पुत्र धड स्त्री ना धड पुरुष किन्नर जातीची होती. म्हणून त्या महात्म्यांनी त्या पुत्रांना परत पाठवून दिलं. तुझ्या कल्याणासाठी त्या पुत्रांना त्यांनी परत पाठवून दिला आणि तू त्यांना श्राप दिला. दक्ष महाराजांना आपली चूक लक्षात आली. दक्ष महाराज म्हणतात, बाबा चुकलोय मी, माझ्या पाठीमागं फार मोठा दोष लागलेला आहे, मला याच्यातून निर्दोष मुक्त व्हायचं आहे, आता मी काय करू? त्यावेळेस ब्रह्मदेवानं सांगितलं, काहीच करण्याची गरज नाही. ही जगदंबा, तू तुझ्या कणखल्या क्षेत्री जा आणि तिथे जाऊन जगदंबेचं अष्टभुजाधारी रूप काढ आणि ती जगदंबा जेव्हा प्रगट होईल, जेव्हा तुझ्या मुलगी तुझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला येईल, तेव्हाच तुझा हा दोष नष्ट होईल, नाहीतर होणार नाही. मग दक्ष महाराज कणखल्या क्षेत्री गेले. तिथे जाऊन जगदंबेचं अष्टभुजाधारी रूप त्यांनी काढलं आणि त्याच जगदंबेची दक्ष महाराज आराधना करू लागले. आई भवानी तुझ्या कृपेने तारस भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी, जागवी तो रात सारी. आई कृपा करी माझ्यावरी, जागवी तो रात सारी. आज गोंधळाला ये, गोंधळ मांडिला भवानी, गोंधळाला ये, गोंधळ मांडिला भवानी, गोंधळाला ये. गोंधळ मांडिला भवानी, गोंधळाला ये, गोंधळाला ये भवानी, गोंधळाला ये, गोंधळाला ये. अशी आराधना दक्ष महाराजांनी केली. जगदंबा 9 रूपामध्ये तेथे प्रगट झाली. त्यावेळेस दक्ष महाराज त्या जगदंबा मातेला म्हणतात, माते तुझ्या या रूपाकडे पाहू, या रूपाकडे पाहू की या रूपाकडे पाहू. जगदंबा माता म्हणतात, दक्षा मी काय करू? माते तू एका रूपामध्ये. जगदंबा माता एका रूपामध्ये आल्याच्या नंतर दक्ष महाराजांना विचारलं, बोल दक्षा तुला काय पाहिजे? त्यावेळेस दक्ष महाराज म्हणतात, माते माझ्या हातून फार मोठी चूक घडली, माझ्या पाठीमागं फार मोठा दोष लागलेला आहे, याच दोषातून मला निर्दोष मुक्त व्हायचं आहे. याच्यासाठी तू माझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला ये. जगदंबा मातेनं सांगितलं, दक्षा तुझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला येणं एवढं सोपं नाही. तू जर माझा व्यवस्थित सांभाळ केला तर ठीक आहे, नाहीतर मी तुझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला येणार नाही. त्यावेळी जगदंबा मातेनं 2 अटी घातल्या. जगदंबा माता सांगतायत, दक्षा तुझ्या पोटी मी मुलगी म्हणून जन्माला येईल, पण माझ्या जर 2 अटी तू मान्य करीत असतील तरच तुझ्या पोटी मुलगी म्हणून मी जन्माला येईल. जगदंबा मातेनं पहिली अट दक्षाला घातली. जगदंबा माता म्हणतायत, जेव्हा मी तुझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला येईल, जेव्हा मी उपवर होईल, तेव्हा माझा विवाह तू श्री शंकराशी करून द्यायचा. ही झाली पहिली अट. दक्ष महाराजाला पुन्हा दुसरी अट जगदंबा मातेनं घातली. जगदंबा माता सांगतायत की दक्षा जेव्हा मी तुझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला येईल, माझा विवाह भगवान भोलेनाथाशी तू करून देशील. पण याच्या पुढचं ऐक, तू जेव्हा कधीही सत्कार्य करशील, सत्कर्म करशील, जेव्हा केव्हा तू यज्ञ करशील, त्याच यज्ञामध्ये, त्याच सत्कार्यामध्ये जर तू माझ्या भगवान भोलेनाथाचा जर अपमान केला तर तो अपमान मला सहन होणार नाही. मग त्या कारणानं मी तुझ्या सहित तुझ्या राज्याचा नाश करून मी निघून जाईल.
ही दुसरी अट. दोन्ही अटी दक्ष महाराजांना मान्य केल्या. काही दिवसानं प्रसूती प्रस्तुत झाल्याच्या नंतर मुलगी हळूहळू वाढू लागली. मुलगी उपवर झाली आणि मुलगी उपवर झाल्याच्या नंतर दक्ष महाराजांनी त्या मुलीचा विवाह भगवान भोलेनाथाशी लावून दिला. पहिली अट तर दक्ष महाराजांनी सांभाळली, पण दुसरी अट दक्ष महाराजाला सांभाळता आली नाही. कारण ऐका, जेव्हा दक्ष महाराजांनी यज्ञ ठेवला होता, आपल्या कणखल्या क्षेत्री यज्ञ ठेवला आणि त्याच यज्ञामध्ये सगळ्या देवी देवतांना मान दिला, सगळ्या देवी देवतांना सन्मान दिला, पण एकट्या भगवान भोलेनाथाला त्या ठिकाणी मान दिला नाही. सती मातेनं पाहिलं, त्या यज्ञाच्या ठिकाणी आल्या आणि पाहतायत सगळी देवदेवता या ठिकाणी बसलेली आहेत, पण माझे भगवान भोलेनाथ या ठिकाणी नाहीत. या दक्षाला मी सांगितलं होतं, जेव्हा तू माझ्या भगवान भोलेनाथाचा अपमान करशील तेव्हा तुझ्या सहित तुझ्या राज्याचा नाश करून मी निघून जाईल. आणि तेच या दक्षानं केलेलं आहे. यज्ञ ठेवलाय पण भगवान भोलेनाथाला यज्ञामध्ये मान दिलेला नाही. सतीमातेनं काय केलं, तो राग त्यांना अनावर झाला. सतीमातेनं त्या यज्ञामध्ये उडी मारली आणि आपलं शरीर भस्म केलं. पण भगवान भोलेनाथांच्या कानावरती ही वार्ता गेली. भगवान भोलेनाथाला सतीचा वियोग सहन झाला नाही. भगवान भोलेनाथ पळत आले आणि सतीचं जे शरीर होतं ते उचललं आणि ब्रह्मांडामध्ये फिरू लागले. सगळी देवदेवता पाहतायत की भगवान भोलेनाथ सतीचं मेलेलं शरीर घेऊन या ब्रह्मांडामध्ये फिरतायत. श्री विष्णूंना सांगितलं, तुम्ही एक काम करा, सुदर्शन चक्र सोडा आणि या देहाचे तुकडे करा. मग सुदर्शन चक्र सोडलं आणि त्याच देहाचे तुकडे केले. ऐका महिला मंडळ, मी तुम्हाला सांगते, त्या देहाचे तुकडे केले, पण त्याच सती मातेच्या देहाचे तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले ना, त्या त्या ठिकाणी एक एक शक्तिपीठ तयार झालं. अशी आपल्या भारतामध्ये 51 शक्तिपीठ आहेत आणि त्याच्यातली 3.5 शक्तिपीठ आपल्या भारतामध्ये आहेत. मी तुम्हाला सांगेल, पहिलं शक्तिपीठ आहे कोल्हापूरची महालक्ष्मी, दुसरं शक्तिपीठ आहे माहूरगडची रेणुका माता, तिसरं शक्तिपीठ आहे तुळजापूरची तुळजाभवानी आणि वणीची सप्तशृंगी हे अर्ध शक्तिपीठ आहे. हेच 3.5 शक्तिपीठ आपल्या भारतात आहेत. मला तुम्हाला कथा इथपर्यंत सांगायची होती की या जगातला पहिला जागरण करणारा, पहिला जगदंबेचा उदो करणारा, पहिला जगदंबेचा गोंधळ करणारा कोण आहे, तर पहिलं जगदंबेचं जागरण करणारे दक्ष महाराज आहेत. तुम्हाला जर कुणीही विचारलं की जगातलं पहिलं जागरण कुणी केलं, तर दक्ष महाराज हे उत्तर बिंदास देऊन तुम्ही टाकायचं. विठ्ठल विठ्ठल विठला 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 विठला. आता मी तुम्हाला अभंगाकडे घेऊन जाणार आहे, पण खऱ्या अर्थानं मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल. आपण राहतो त्या देशामध्ये, भारत देशामध्ये आपण राहतो. तुम्ही आम्ही लोक फार भाग्यवान आहोत. का भाग्यवान आहोत, तर तुमचा आणि माझा जन्म याच भारत देशामध्ये झाला. कारण याच भारत देशामध्ये अनेक थोर संत महात्मा मंडळी पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. तेथे हरिते दास जन्म घेते, तेथे हरिते दास जन्म घेते, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. म्हणून आपला भारत देश महान आहे. मी तुम्हाला सांगेल, महाराष्ट्रामध्ये कुठेही सप्ताह असो, कुठेही कीर्तन असो, कुठेही प्रवचन असो, प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रातले कीर्तनकार येतात आणि प्रत्येक संतांचा अधिकार हा वेगवेगळ्या प्रकारे सांगून जातात. आणि प्रत्येक संतांचा अधिकार हा वेगळाच आहे. कारण मी तुम्हाला सांगेल, माझ्या संत बहिणाबाईंनी या अधिकाराचं वर्णन केलेलं आहे. संत बहिणाबाई सांगतायत, संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञान देवी रचिला पाया, उभारिले देवालया, नामतयाचा किंकरा जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत.
जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत इथपर्यंतच आपल्याला अभंग घ्यायचा आहे. मी तुम्हाला सांगते, जसं बहिणाबाईंनी या वारकरी संप्रदायाची एक इमारत उभी केली, एक इमारत तयार केली, याच इमारतीमध्ये त्या इमारतीचा पाया जर कोण असतील तर माझे माऊली ज्ञानोबा त्या इमारतीचा पाया आहेत. याच इमारतीला खांब भक्कम आधार देण्याचं काम जर कोणी केलेलं असेल तर माझ्या नाथ बाबांनी या इमारतीचा खांब झाले. आणि याच इमारतीचा कळस जर कोण असतील तर माझे जगद्गुरु तुकोबाराय इमारतीचा कळस आहेत. ज्या प्रकारे या वारकरी संप्रदायाची एक इमारत तयार केली जाते त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचा एक मुखवटा देखील तयार केला जातो. मी तुम्हाला सांगेल, जसं आपल्या चेहऱ्यावरती डोळे आहेत, नाक आहे, तोंड आहे, कान आहे, त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाच्या मुखवट्यावरती देखील नाक आहे, डोळे आहेत, तोंड आहेत आणि कान आहेत. याच वारकरी संप्रदायाच्या मुखवट्यावरचे जर डोळे कोण असतील तर माझे माऊली ज्ञानोबा या मुखवट्याचे डोळे आहेत. त्याचं कारणच असं आहे, आपण काय करतो, डोळ्यानं ज्ञान घेतो आणि माऊली ज्ञानोबारायांनी देखील तेच काम केलं. या जगाला ज्ञान दान देण्याचं कार्य माऊली ज्ञानोबारायांनी केलंय. माऊली ज्ञानोबारायांचा अधिकार काही सामान्य नाही दादा. मी तुम्हाला सांगेल, माझ्या माऊलींकडे एवढं मोठं ज्ञान आहे, अगाध ज्ञान माझ्या माऊलींकडे आहे, कारण त्या ज्ञानाचं वर्णन देखील केलेलं आहे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. मरोनिया झाले बामाच्या पोटाया, मरोनिया जावे बाबाच्या पोटाया, मरोनिया झाले बामाच्या पोटाया, मरोनिया जावे बाबाच्या पोटाया. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सखे ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखे ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. याच मुखवट्यावरचे डोळे जर कोण असतील तर माझे माऊली ज्ञानोबा या मुखवट्याचे डोळे आहेत. याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेल, याच मुखवट्याची वाणी, याच मुखवट्याचं तोंड जर कोण असतील तर माझे नामदेव महाराज या मुखवट्याची वाणी आहेत. आणि याच वाणीची ताकद किती आहे तुम्हाला सांगेल, या वाणीचा अधिकार किती आहे. या वाणीनं कीर्तन करावं आणि त्यांच्या कीर्तनामध्ये जगाच्या मालकानं नाचावं, ही या वाणीची ताकद आहे. हा अधिकार या वाणीचा आहे, कारण नामदेव कीर्तन करी पुढे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, धनी म्हणे देवानाथ देवा, धनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंगा. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, जनी म्हणे देवा माझा बोला भंग, धनी म्हणे बोला ज्ञानदेवा. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. या वाणीची ताकद किती आहे. जगाच्या मालकानं नाचावं याच्यात काही नवल नाही, पण नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, जगाच्या मालकाचा पितांबर कधी गळून पडला हे जगाच्या मालकाला समजलं नाही. ही ताकद, हा अधिकार नामदेव महाराजांचा आहे. आणि महिला मंडळ ऐका, आपल्या चेहऱ्यावर नाक आहे, डोळे आहेत, तोंड आहेत, पण आपल्या चेहऱ्यावर जर नाक मशिनी पाय दिल्यावानी असेल तर आपण छान दिसतो का? हा, छान दिसतो का आपण? मग ऐका, मी तुम्हाला सांगेल, जर आपल्या चेहऱ्यावरती नाक छान नसेल तर आपण छान दिसत नाही. त्याच प्रकारे या वारकरी संप्रदायाच्या मुखवट्यावरती एक नाक आहे आणि ते नाक जर कोण असतील तर माझे जगद्गुरु तुकोबाराय ते नाक आहेत. आणि त्याच नाकाचा अधिकार माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार. मी तुम्हाला सांगेल की तुकोबारायांचं नाव जरी घेतलं तरी यमाच्या अंगाला कंप सुटत होता. तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम,
घेता का पेयमा नाम घेता का पेयमा यमा धन्य तुकोबा समर्था धन्य तुकोबा समर्था हो नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा तुकाराम नाम घेता कापे यम. तुकोबा रायांचं नाव जरी घेतलं तरी यमाच्या अंगाला कंप सुटत होता. याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेल तुकोबा रायांचा अधिकार किती आहे की तुकोबा रायांची उंची एवढी आहे त्या उंचीचं वर्णन एके ठिकाणी केलं जातं. अनुरेणू या थोकडा तुका आकाशाये वढा तुका आकाशाये वढा तुका आकाशाये रेणू ये ठोकडे तुक आकाशाये वडा तुका आकाशाये वडा ये भरा अनुरेणू या थोकडा तुका आकाशाये वडा तुका आकाशाये वडा अनुरेणू या थोकडा तुका आकाशाये वडा तुका आकाशाये वडा तुका आकाशाये वडा अनुरेणू या ठोकडे तुक आकाशाये वडा तुका आकाशाये वडा तुका आकाशाये अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा माझ्या जगद्गुरु तुकोबऱ्यांचा अधिकार एवढा आहे. आणि याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेल आज ज्यांचा अभंग मी सेवेसाठी निवडलाय त्या महापुरुषाचं त्या संत महापुरुषाचं जर आपण चरित्र पाहायला गेलं तर त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला 3 गुण पाहायला भेटतात. नाथबाबा शांत आहेत, श्रीमंत आहेत आणि संत आहेत. मी तुम्हाला सांगेल नाथबाबा एवढे शांत आहेत की यमन अंगावरी थुंकला प्रसाद देवोनी मुक्त केला. नाथबाबांच्या अंगावर येऊन 108 वेळा थुंकला तरीही नाथबाबा काहीच बोलले नाहीत. एवढे शांत नाथबाबा आहेत. नाथबाबांचा दुसरा गुण आहे संत. संत म्हणावं कोणाला ज्यांच्या अंकित भगवंत जगाच्या पाठीवर तेच खरे संत. आणि नाथबाबांच्या जर तिसऱ्या गुणाचा आपण विचार केला तर नाथबाबा मावशांनो इतके श्रीमंत होते सकल संतांमध्ये राजा स्वामी एकनाथ माझा स्वामी एकनाथ राजा सकल संतांमध्ये राजा स्वामी एकनाथ माझा स्वामी एकनाथ माझा सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा. मी तुम्हाला सांगते मावशांनो ऐका नाथ बाबा किती श्रीमंत होते की नाथ बाबांच्या घरी देव्हाऱ्यातल्या देवाला रोज पुरणपोळ्याचा नैवेद्य असायचा. कशाचा? पुरणपोळ्याचा. कशाचा नैवेद्य असायचा? पुरणपोळ्याचा. आपण दाखवतो का? साधा भाकरीचा, साध्या पोळीचा दाखवतो का आपण? नैवेद्याचा सोडा. मी असंच कीर्तनामध्ये सांगितलं की नाथबाबा एवढे श्रीमंत होते. नाथबाबांच्या घरी दररोज पुरणपोळ्याचा नैवेद्य देव्हाऱ्यातल्या देवाला असायचा. कीर्तन संपल्यानंतर एक म्हातारी माझ्याकडे आली. मला म्हणे ताई काय सांगावं, डोक्याला तेल नाही, पायाला वाण नाही, पोटाला आण नाही, जीवाची साडकी फरफट चालू आहे. म्हटलं आजी झालं काय? म्हटलं आजी सून चांगली नाही का? गावात 1 नंबर सून माझी, सुनेचा नादच करायचा नाही. म्हटलं मग एवढे हाल तुमचे कसे झाले? आजीला म्हटलं ते सगळं सोडा, मला काय सांगू नका. पण आजी मला आज माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे, मला सांगा तुम्ही आंघोळ केलेले किती दिवस झाले? आजी म्हटले दीदी जास्त नाही, फक्त 15 दिवस झाले. 2 हात मागं सरकले मी.
आता नाही, ते कोरोनाचे काळ होता का तेव्हाचंही 2 हात मागं सरकले. आजी म्हटलं दीदी मागं का सरकले आणि तोंडाला ओढणी का लावली? म्हटलं काही नाही आजी, कोरोनाचे दिवस आहेत, आम्ही बाहेर फिरतो, तुम्ही म्हातारे आहात, उगाच तुम्हाला काय झालं तर काय व्हायचं, त्याच्यामुळे मी मागं सरकले. आजीला म्हटलं आजी आंघोळ केलेले 15 दिवस झाले, मग मला सांगा देवाला आंघोळ कधी घातली? आजी म्हटल्या ताई या बाजाराची त्या बाजाराला देवाला आंघोळ घालत असते. म्हटलं आजी असं का करता? आजी म्हटलं काही नाही दीदी, या बाजाराची त्या बाजाराला देवाला आंघोळ घातली का काय होतं, मला देखील स्वच्छ आंघोळ करता येते, देवाला देखील स्वच्छ पाण्याने आंघोळ घालता येते. मला सांगायचंय काय तुम्हाला की आज या कलियुगामध्ये लोक देवाला आंघोळ सुद्धा घालत नाहीत. नैवेद्य तर बाजूलाच राहिलं, पण माझी नाथबाबांची श्रीमंती एवढी होती की नाथबाबांच्या घरी देव्हाऱ्यातल्या देवाला रोज पुरणपोळ्याचा नैवेद्य असायचा. ही नाथबाबांची श्रीमंती आहे आणि त्याच नाथबाबांनी आपल्याला अनेक प्रकारचे ग्रंथ संपदा दिली. एकनाथी भागवत दिलं, रुक्मिणी स्वयंसारखा ग्रंथ त्यांनी निर्माण केला आणि आपल्या साध्या बोळ्या बाबड्याला भक्ताला समजावं, कळावं आणि पचावं याच्यासाठी नाथबाबांनी निर्मिती केली ती भारुडाची. नाथबाबांची भारुड एवढी सुंदर आहेत. नाथबाबांची भारुड जर आपण गायली तर असं वाटतं आपण कीर्तनात उठून नाचावं, कारण एवढी सुंदर नाथबाबांची भारुड आहे. नाथबाबा म्हणतायत या शेजारणीनं बरं नाही केलं ग बयो. कशी चेहरे फुलले आता यांची, आता पोट डुकल्या खात होत्या. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बयो, मला पंढरीला नेलं 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 ग बयो, पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो. यडका मदन यडका मदन यडका मदन यडका मदन केवळ पंचानन, यडका मदन केवळ पंचानन, मदन केवळ पंचानन, यडका मदन केवळ पंचानन. दारू घडबयात दारू घडबये, दारू घडबयात दारू गडबयो, दारू गडबयो, दारू गडबयो, दारू गडबयो, दारू घडबयात दारू घड, दारू घडबयात दारू गडबयो, दारू गडबयो, दारू गडबयो, दारू घडबयात दारू घड, दारू घडबयात दारू घडबयात दारू घड, दारू घडबयात दारू गडबयो, 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 दारू. आता बरं वाटत असेल मावशींना, आहे ना? मावशी म्हणत असतील दीदी आत्ता पोत कीर्तनाला ऐकले, कीर्तन बंद करा आणि भारुडच चालू करा म्हणत असतील काही मावशा मनातली मनात. पण ऐका, मला सांगायचे काय, याच नाथबाबांनी आपल्या साध्या बाबड्या भक्ताला समजावं, पचावं आणि रुचावं याच्यासाठी निर्मिती केली ती भारुडाची. आणि हेच नाथबाबा देवाकडे मागणी करतायत. काय मागतायत तर अभंगा. देवा माझे मन लाग तुझ्या चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लाग तुझे चरणी, देवा माझे मन लागो 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 तुझे. संसार व्यसने पडले, संसार व्यसने पडले, संसार व्यसने पडले, संसार व्यसने पडले, संसार व्यसने पडले दे, संसार व्यसने
नामस्मरण घड संत समागमी नामस्मरण घडो संत समागमी नामस्मरण घडो संत समागमी नामस्मरण घडो समागमी नामस्मरण घडो संत समागमी मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडू निधी. नाथ बाबा देवाकडे मागणं मागतायत. काय मागतायत नाथ बाबा? की देवा माझे मन लागो तुझे चरणी आणि संसार व्यसनी पडू निधी. नाथ बाबा देवाकडे मागतायत, देवा हे माझं जे मन आहे ना, माझं मन फक्त तुझ्या चरणावरतीच लागू दे, बाकी मला जीवनात काहीच देऊ नको, मला फक्त तुझ्या चरणाची सेवा हवी आहे. आणि चरणाची सेवा का मागितली नाथ बाबांनी याचं कारण ऐका. तर या चरणाची ताकद फार मोठी आहे. मी तुम्हाला सांगेल की नाथ बाबा एकटेच म्हणत नाहीत, देवा मला तुझ्या चरणाची सेवा पाहिजे. तुकोबारायांनी देखील देवाच्या चरणाची सेवा मागितली, नामदेव महाराजांनी देखील देवाच्या चरणाची सेवा मागितली. याचं कारणच आहे, कारण त्या चरणाची ताकद फार मोठी. मी तुम्हाला सांगेल की तुकोबाराय म्हणतायत, घेईन मी जन्म याजसाठी देवा आणि तुझी चरण सेवा. नामदेव महाराज देखील म्हणतात, हेची देवापै मागत आणि चरण सेवा. का चरणाची सेवा मागितली? तर याचं कारण फार मोठं आहे. नाथबाबा म्हणतायत, देवा माझे मन लागो तुझे चरणी आणि संसार व्यसनी पडो निधी. ऐका, चरण सेवा किती महत्वाची आहे. महिला मंडळ आपण आळंदी पंढरपूरची वारी करतो की नाही? आळंदी पंढरपूरला आपण जातो. मी जाऊ का घरी? झालंय माझा अर्धा टाइम झालाय, जाते मी आता. बोला की काहीतरी. मला बोलणारी माणसं आवडतात. कीर्तनात माणसं बोलले की नाही, मग मी कीर्तन असं साईडनी मग गाडीत बसून जात असते मी. त्याच्यामुळे बोला फास्ट. आपण आळंदी पंढरपूरची वारी, आळंदी पंढरपूरला आपण जातो असं बोला. आपण आळंदी पंढरपूरला जातो. वारीमध्ये गेल्याच नंतर माऊली ज्ञानोबरायांची पालखी असते, जगद्गुरू तुकोबारायांची पालखी असते, मुक्ताबाईंची पालखी असते. सगळ्या संतांच्या पालख्या त्या वारीमध्ये असतात. मग मला सांगा, त्या पालखीमध्ये त्यांची मूर्ती असते की चरण असतात? चरण असतात. मग त्या चरणाची, ते संत देवाच्या चरणाची सेवा मागतायत. का मागतायत? तर चरणाची ताकद ही फार मोठी. कारण मी तुम्हाला सांगेल, नाथ बाबा देवाकडे मागणं मागतायत की देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडो निधी. माझं मन हे फार चंचल आहे, फार चपळ आहे. या मनाला जर सांगितलं आत्ता मुंबई फिरून ये, तर हे मुंबई फिरून येतं. मन किती चंचल आहे ऐका. आता बऱ्याच मावशा कीर्तनात बसल्यात, पण बऱ्याच मावशांचं मन इथं असेल मी सांगू शकत नाही. काही मावशा म्हणत असतील, घराला कुलूप लावलं की नाही, कडी लावली की अगोदर कुलूप लावलं. आमचा पप्प्याचा बाप जेवला की नाही, पप्प्याचा बाप कुठं बसला, हे आपल्या मनात चालू असेल. आपलं मन कीर्तनात असेल असं नाही. आपलं मन कुठेही जाऊन येतं. आता जर म्हटलं चला आळंदीला, तर आळंदीला आपलं मन जाऊन येईल. आपण आता म्हटलं चला पंढरपूरला, तर हे मन पंढरपूरला जाऊन येईल. मन चंचल येता जाताना लागेल, येता जाताना लागेल, जाता येताना लागेल. मन चंचल चंचल येता जाताना लागेल, जाता येताना लागेल, जाता येताना मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. कारण हे मन इतकं चंचल आहे, आपण कुठं जाऊन, आपण आता इथं बसल्या बसल्या आपलं मन कुठेही जाऊन फिरून येऊ शकतं. म्हणून तर नाथ बाबा देवाला म्हणतात, देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडो निधी. आपण हा जो संसार करतो, महिला मंडळ, मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे इथं. मला सांगा की आपण संसाराच्या मागं लागलेलो आहोत की संसार आपल्या मागं लागलेला आहे? पुरुष मंडळ सांगा, आपण संसाराच्या मागं लागलो की संसार आपल्या मागं लागला? मला ऐकू येत नाही, ऐकायला कमी आहे मला, जरा मोठ्याने बोला. आपण संसाराच्या मागं लागलो की संसार आपल्या मागं लागला? असं कसं बोलता?
संसार कसा आपल्या पाठीमागे लागणार आहे? आपण संसाराच्या मागे लागलोय. महिला मंडळ ऐका, संसाराच्या मागे आपण लागलो, पण हा संसार कसा आहे मला सांगा. संसारामध्ये आपल्याला सुख पाहायला भेटतं का? संसार सुखाचा आहे का? संसारामध्ये तीळ मात्र सुख पाहायला भेटत नाही. सुख जवा पाडे दुःख पर्वता ये बडे, पर्वता ये बडे दुःख पर्वता ये बडे. जवा पाडे दुःख पर्वताय बडे, दुःख पर्वताय बडे, दुःख पर्वता. सुख पाहतात जवा पाडे दुःख पर्वता एवढे. सुख आपल्याला थोडंच पाहायला भेटतं, पण दुःख या पर्वता एवढे. कारण मी तुम्हाला सांगेल संसारात सुख नाही. कारण संत सांगतायत दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडे हा संसार, दुःख बांधवडे आया हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही को, सुखाचा विचार नाही को, विचार नाही को. दुःख बांधवडे आया हा संसार, दुःख बांधवडे आया हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. या संसारामध्ये तीळ मात्र सुख आपल्याला पाहायला भेटत नाही. महिला मंडळ इकडे लक्ष द्या. संसार सुखाचा नाही. माझ्या बहिणाबाईंनी या संसाराचं फार सुंदर वर्णन केलं. बहिणाबाई सांगतात की आपला संसार कसा आहे. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर. आधी हाताला टाके मग मिळते भाकर, आधी हाताला टाके मग मिळते भाकर. अरे संसार संसार कप बस घर, अरे संसार संसार जस कप बशीचा घर. बशी बसे जागेवर, बशी बसे जागेवर कप हिंडे दारोदार. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर. आधी हाताला टाके मग मिळते भाकर, आधी हाताला टाके मग मिळते भाकर, मग मिळते भाकर, मग मिळते भाकर. ऐका, बहिणाबाई सांगतात की हा संसार कसा आहे. बशी निवांत बसलेली, फुटली की संपली. बशीचं कामच तेवढं आहे, फुटली की संपली. पण या कपाची फार फजिती आहे. कपाला कान तुटला तरी आपण कपाला सुट्टी देत नाही. कपाचा कान तुटल्यानंतर कपात काय भरतात? हिरव्या मिरच्याचा ठेचा. मग संसार सुखाचा आहे का दादा? हा, देता का सोडून? मग येता का माझ्यासोबत? महिला मंडळ, संसार सोडायचा का? संसार सुटतही नाही आणि संसार सुखाचाही नाही. दोन्ही गोष्टी आपल्यात आहेत. पण मला सांगायचंय संसार सुखाचा नाही. आपल्याला जर सुख कुठं भेटत असेल तर भगवंताच्या चरणावरती आपल्याला सुख प्राप्त होते. बहुपायी संताचा, बहुपायी संताचा, बहुपायी सुख बहुपायी संताच्या, बहुपायी संताच्या, बहुपायी संताच्या.
वसे हेची ठाई बहु पायी संतांच्या. जर आपल्याला सुख कुठं भेटत असेल तर भगवंताच्या चरणावरती आपल्याला सुख प्राप्त होतंय. कारण मी तुम्हाला सांगेल, मी नेहमी कीर्तनात सांगत असते की ज्या गोष्टी माझ्या देवाला आवडतात त्या गोष्टी आपण जीवनामध्ये केल्या पाहिजे. कारण भगवंताला आवडणारी गोष्ट फार सुंदर आहे. देवाला काय आवडतं? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय आवडे देवाचे तो आहे का प्रकार हो. आवडे देवाचे तो आहे का प्रकार. नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. हीच गोष्ट माझ्या देवाला आवडतीये. आपण गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे, भाळावरती चंदनाचा टिळा लावला पाहिजे आणि अंतकरणामध्ये भगवंताविषयी आपण कळवळा ठेवला पाहिजे. कारण याच गोष्टी जर जीवनामध्ये आपण केल्या तर माझे संत सांगतात तुम्ही जीवनामध्ये नक्कीच वारकरी व्हाल. कारण संतांनी सांगितलंय होय होय वारकरी, होय होय वारकरी. पाहे पाहे ती पंढरी, पाहे पाहे ती पंढरी, पाहे पाहे ती पंढरी. होय होय वार आ, होय होय वारकरी, वारकरी. होय होय वारकरी, पाहे पाहे ती पंढरी. जर गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली, भाळावर चंदनाचा टिळा लावला, अंतकरणामध्ये भगवंताविषयीचा कळवळा आपण ठेवला तर नक्कीच आपण वारकरी होऊ. पण याच्याही पुढे जाऊन तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची. मला सांगा, आपल्याला जर वाटत असेल वारकरी व्हावं तर वारकरी होण्यासाठी आपल्याला कुठं जावं लागेल ते देखील संत सांगतायत. पंढरी से जा रे आल्यानो संसारा, पंढरी से जा रे आल्यानो संसार, पंढरी से जा रे आल्यानो संसारा, पंढरी से जा रे आल्यानो संसारा. दिनाचा सुयारा, दिनाचा सुयारा, पांडुरंग धनी सा 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 सा, धनी रे 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 रे, सारे ग ग ग ग ग ग, मरे सा 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 सा, प प प ध प म म म प म ग ग ग म ग रे 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 ग रे सा, प म ग रे सा, प म ग रे म ग रे सा, ग रे सा नि प ध नि द सा सा सा, प ध नि द सा सा सा, प ध नि द सा 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 सा. दिनाचा सोयारा पांडुरंग, दिनाचा सोयारा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवड, भेटेची आवड, भेटीची आवड. पंढरी से जा रे आल्यानो संसारा. दिनाचा सोयरा पांडुरंग. जर जीवनामध्ये वाटत असेल मी वारकरी झालं पाहिजे तर जीवनात आळंदी पंढरपूरची वारी आपण केली पाहिजे. याच गोष्टी माझ्या देवाला आवडतात. पण मी नेहमी सांगत असते, आपण जर आज या कलियुगाचा विचार केला तर आज या कलियुगामध्ये प्रत्येकाची आवड ही वेगळी वेगळी झालेली आहे. महिला मंडळ प्रत्येकाची आवड वेगळी झाली. लहान मुलांची आवड वेगळी, महिला मंडळ आपली आवड वेगळी, पुरुष मंडळ आपली आवड तर फारच वेगळी. महिला मंडळ मला सांगा, लहान मुलांना काय आवडतं? काय आवडतं यांना?
महाराज चला मला नेऊन घाला गाडी परत. बोला की बोला, काहीतरी बोला. लहान मुलांना काय आवडतं मला सांगा? मोबाईल बरोबर आणि खोड्या करायला आवडतात. ही लेकरं किती विचित्र आहेत मी तुम्हाला सांगते. आपली तर जास्त नाहीत, पण काही काही ठिकाणी अशी समोरच येऊन बसतात आणि काय करतात, शेजारच्या चिमटा घेणार, कोणाला तरी दगड मारणार. ही लेकरं फार विचित्र आहेत. यांचा विषय निघाला म्हणून मी तुम्हाला सांगते. आता महाराष्ट्रामध्ये फिरत असताना खूप अनुभव आम्हाला येतात. मी असंच एका ठिकाणी नाही, मी नागपूरकडे कीर्तनाला गेले होते. त्याला जास्त दिवस झाले नाही, फक्त 2 महिने झाले. नागपूरकडे कीर्तनाला गेले आणि कीर्तनाला गेल्यानंतर त्या गावामध्ये शिरले. मला जायचं होतं कार्यकर्त्याच्या घरी. कार्यकर्त्याचं घर मला सापडत नव्हतं. एक मुलगा सायकल खेळत चालला. त्याला म्हटले, बाळ इकडे ये, मला कार्यकर्त्याच्या घरी जायचं, मला कार्यकर्त्याचं घर सांग. त्यानं मला घर सांगायला सुरुवात केली. तो म्हणे, ताई लक्षपूर्वक ऐका, आमच्या गावामध्ये तुम्ही सरळ जायचं आणि सरळ गेल्यानंतर आमच्या गावामध्ये 3 गल्ल्या तुम्हाला लागतील. 3ऱ्या नंबरच्या गल्लीला तुम्ही जायचं. 3ऱ्या नंबरच्या गल्लीला गेल्यानंतर 3 बंगले तुम्हाला लागतील. त्याच्यातल्या 3ऱ्या नंबरच्या बंगल्यामध्ये तुम्ही जायचं. 3ऱ्या नंबरच्या बंगल्यामध्ये गेल्यानंतर 3 कपाट तुम्हाला लागतील. 3 खोल्या तुम्हाला लागतील. त्याच्यातल्या 3ऱ्या नंबरच्या खोलीमध्ये तुम्ही जायचं. 3ऱ्या नंबरच्या खोलीमध्ये गेल्यानंतर 3 कपाट तुम्हाला लागतील. म्हणे 3ऱ्या नंबरचं कपाट तुम्ही उघडायचं. 3ऱ्या नंबरचं कपाट उघडल्यानंतर त्या कपाटामध्ये 3 खोके आहेत. त्याच्यातलं 3ऱ्या नंबरचं खोकं तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्यायचं. त्याच खोक्यामध्ये 3 फोटो आहेत. त्याच्यातला 3ऱ्या नंबरचा फोटो माझ्या आईचा आहे. त्या आईच्या गळ्याची शपथ खाऊन सांगतो, कार्यकर्त्याचं घरच माहीत नाही. मला सांगायचंय काय की ही लेकरं फार विचित्र आहेत. मी असंच एका ठिकाणी कीर्तनाला गेले. लांब कीर्तन होतं आणि जरा लवकर पोहोचल्याच्या नंतर आवरून सोफा सेटवर बसले. एक मुलगा माझ्याकडे आला. मला म्हणे, ताई तुम्हाला गाणं येतं का? गाणं. आता म्हटलं मला गाणं बिणं काय येत नाही. तो म्हणे, ताई गाणं येत नाही म्हटल्यावर तुमचा अभ्यास तर असेल. म्हटलं हो आहे. तो म्हणे, ताई मग तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, विचारू का? म्हटलं विचार. तो म्हणे, ताई प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही तर 400 रुपये मला लागतील. म्हणे ठीक आहे, मी तुला 400 रुपये देईल, पण कधी जर प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही तरच देईल, नाही तर देणार नाही. त्यानं असा प्रश्न केला. तो म्हणे, ताई पृथ्वीचं केलं ताट, चंद्राच्या केल्या वाती. पृथ्वीचं केलं ताट, चंद्राच्या केल्या वाती. पार्वती महादेवाला ओवाळायला जाती. मला म्हणे, सांग बरं ताई ती कशावर उभी होती? आता मी जर त्याला म्हणले ती पाटावर उभी होती तर ते मला म्हणताय ती पायावर उभी होती. आणि मी जर त्याला म्हणले ती पायावर उभी होती तर ते मला म्हणताय ती पाटावर उभी होती. मी काहीच बोलले नाही. खिशातून 400 रुपये काढले आणि त्याला दिले. पण ते लेकरू फार विचित्र होतं. त्यानं काय केलं, त्यातले 200 रिटर्न मला केले. म्हटलं, बाळा असं काय केलं तू? तो म्हणे, ताई जो प्रश्न तुम्हाला विचारलाय त्याचं उत्तर मलाच येत नाही, म्हणून तुम्हाला 200 आणि मला 200. विठ्ठल विठ्ठल मला सांगायचं तात्पर्य एकच आहे की लहान मुलांना खोड्या करायला आवडतात. महिला मंडळ आपली आवड काय? आपल्याला काय आवडतं? लोखंड, तांब, पितळ, सोनं. चुकलं का? सोनं आणि चांदी हे 2 धातू आपल्या जीवनात प्रिय आहेत. आणि पुरुष मंडळ आपल्या आवडीचा जर आपण विचार केला तर आपली आवड फार वेगळी. आपल्याला काय आवडतं? कडक टोपी, कडक इस्त्रीचे कपडे आणि चौकात बसायला आणि मोठमोठ्या गप्पा करायला आपल्याला आवडतात. शौर्य चातुर्याच्या गप्पा करायला आपल्याला फार आवडतात. पण एक गोष्ट ऐका, शौर्य म्हणतात कशाला आणि चातुर्य म्हणतात कशाला मी तुम्हाला सांगून जाईल खऱ्या अर्थानं की शौर्य असतं का आणि चातुर्य असतं काय. याच महाराष्ट्रावरती अनेक एकामागून एक संकट येत होते आणि संकट येत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. अफजल खान मरत ना मरत लाखोची फौज या महाराष्ट्रावरती चालून आली. आता या संकटाचं निवारण करणार कोण? या संकटाला तारणार कोण? असा प्रश्न राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंच्या मनामध्ये तयार झाला. आणि राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंनी आई भवानीला वंदना केली. वंदना केल्याबरोबर राजांच्या डोक्यामध्ये अशी एक युक्ती आली. राजा गडावरून खाली आले. दादा मुद्दा लक्षात ठेवा. आणि शौर्य आणि चातुर्य आपल्याला फार आवडतं, शौर्य चातुर्याच्या गप्पा करायला. पण फक्त माझा मुद्दा लक्षात ठेवा की राजा गडावरून खाली आले आणि खाली आल्याच्या नंतर एका नाल ठोकणाऱ्याच्या घरी राजा पोहोचले. घोड्याला नाल ठोकत असतात त्यांच्या घरी राजा पोहोचले. राजांनी सांगितलं, या महाराष्ट्रावरती एवढं मोठं संकट चालून आलंय, याच संकटाचं निवारण आपल्याला करायचं, या संकटाला आपल्याला तारायचंय. याच्यासाठी एकच काम करा, घोड्याला नाली ठोकताना उलट्या ठोका. पण त्या बाबांनी सांगितलं, राजा घोड्याला नाल उलटी ठोकणं हे शक्य नाही. कारण जर घोड्याला नाल उलटी ठोकली तर घोडा जो वेगाने धावत असतो, वेगाने पळत असतो ना, तो त्याचा धावण्याचा वेग कमी होतो. म्हणून घोड्याला नाल उलटी ठोकणं शक्य नाही. राजांनी सांगितले, सत्तेपुढे शहाणपणा चालणार नाही. नाईलाजानं प्रत्येक घोड्याला नाल उलटी ठोकली गेली.
एक दिवस ठरवला राजांनी, जे काही दुश्मन या महाराष्ट्रावरती चालून आलं होतं ना, डोक्यात एकच युक्ती होती, अर्धा महाराष्ट्र आपल्या ताब्यामध्ये आलेला आहे, आता फक्त हा हिरवा रायगडावरती लावायचा, म्हणजे हे स्वराज्य आपल्या ताब्यात आलं. पण त्यांना माहिती नव्हतं दादा आमचं भगवं वादळ येणार आहे. डोक्यात कल्पना ही नव्हती. दुश्मन गाढ झोपेमध्ये झोपलेलं होतं. राजा निघाली, मावळ्यांना सोबत घेतलं. राजांनी सांगितलं हातामध्ये पेटलेले मशाली घ्या. झिमझिम पाऊस पडत होता आणि त्याच पावसामध्ये रात्र किरकिर करत होती. आणि त्याच रात्री राजा निघाले, मावळ्यांना सोबत घेतला आणि दुश्मनांच्या महालामध्ये राजा शिरले आणि सप 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 राजानं वार चालू केली. कोणाची मुंडकी छाटली जाते, कोणाचे पाय छाटले जाते, कोणाचे हात छाटले जाते. लक्षात आलं छत्रपती शिवाजी महाराजांनी हल्ला चालू केलाय. ओरडायला सुरुवात केली, हुजूर हुजूर शिवाजीने हल्ला केला, हुजूर शिवाजीने हल्ला केला, अरे पकडा त्या शिवाजीला, धरून आणा त्या शिवाजीला. राजांच्या लक्षात आला आता पहाट झाली, इथं थांबून उपयोग नाही. राजा निघून गेले राज. याच्या पुढचं फार महत्वाचं आहे दादा, ऐका. राजा निघून गेले, पण जे काही दुश्मन पाठीमागं लागलं होतं ना, डोक्यात कल्पना आली. राजा तर निघून गेले, पण राजांना शोधायचं कसं? पुन्हा दुसऱ्यांनी सांगितलं पाऊस चालू आहे आणि त्याच पावसामध्ये ज्या दिशेने राजा गेली असतील त्याच दिशेने घोड्याच्या पावलाचे ठसे उमटलेले असतील, त्या दिशेने जा आणि माझ्या राजांना पकडून घेऊन या. पण मला सांगा दादा, राजानं युक्तीनं काम केलं होतं. राजा जर पूर्व दिशेला गेले असतील तर घोड्याच्या पावलाचे ठसे कोणत्या दिशेला उमटणार? पश्चिम दिशेला उमटणार. राजा पूर्व दिशेला निघून गेले आणि घोड्याच्या पावलाचे ठसे पश्चिम दिशेला उमटले. का? तर घोड्याला नाल उलटी ठोकली होती. राजा पूर्व दिशेला निघून गेले आणि जे काही दुश्मन पाठीमागं लागलेलं होतं ना, तिकडेच पश्चिम दिशेला गेला, तिकडेच तोंडाला फेस येऊन पडलं, पण राजा काही सापडले नाही. असा एकच राजा या महाराष्ट्रामध्ये होऊन गेला, त्यांचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. कारण मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची की शौर्य म्हणतात कशाला आणि चातुर्य म्हणतात कशाला? आपल्याला गप्पा करायला आवडतात. आपण चौकात बसत असतो, कडक टोपी कडक इस्त्रीचे कपडे घालून बसत असतो आणि म्हणत असतो फाडून टाकीन आणि कापून खाईन, आणि घरी आल्यावर मी आहो. आपलं काही चालत नाही. पण लक्षात घ्या, जर आपल्याला वाटत असेल ना मी माझं जीवन स्वाभिमानाने आणि अभिमानाने जगलं पाहिजे, त्याच्यासाठी एकच काम करायचं, माऊली ज्ञानोबारायांचे विचार, जगद्गुरू तुकोबारायांचे विचार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घ्या आणि त्याच विचाराच्या दिशेने चाला. नक्की तुम्ही तुमचं जीवन स्वाभिमानाने जगाल. कारण मी तुम्हाला सांगेल की मला सांगितलं की ताई तुम्ही जरा मनोज पाटील जरांगे यांच्यावरती बोला. मी बोलत सहसा कीर्तनामध्ये बोलतच नाही, कारण काही काही लोकांना गोष्टी आवडत नाहीत, त्याच्यामुळे मी बोलत नाही. पण मला सांगितलं इथं आल्यानंतर महाराजांनी सांगितलं ताई मनोज पाटलांवरती थोडंसं बोला. मी तुम्हाला सांगून जाईल दादा, आपण मराठा आहोत आणि मराठा आहोत, पण याच मराठ्याला आज आरक्षण भेटत नाही. खऱ्या अर्थानं मी तुम्हाला सांगून जाईल, आज महाराष्ट्रामध्ये कितीतरी तरुण आहेत MPC UPC करणारे, त्याच मुलांना कितीतरी टक्केवारी पडते, पण टक्केवारी पडून सुद्धा तेच मुलं आज शेतामध्ये काम करतायत, राबराब राबतायत. याचं कारणच एक आहे, फक्त मराठ्याला आरक्षण भेटत नाही. आणि मनोज पाटील जरांगे यांनी असा निश्चय केलाय, हा जो मराठ्यांचा लढा आहे ना, ते त्यांना मनोज पाटील जरांगे म्हणण्यापेक्षा ते काय माझे जास्त लांबचे नाहीत, माझे काका आहेत, माझे चुलते आहेत ते. कारण त्यांनी जो हा मराठ्यांचा लढा लढत चाललेला आहे ना, त्यांनी असं ठरवलंय, आजपासून त्या दिवसापासून त्यांनी ठरवलंय, ज्या वेळेला त्या अंतरवाली सराटीमध्ये त्यांनी सभा घेतली ना, त्याच सभेपासून त्यांनी ठरवलंय आणि त्या दिवसापासून त्यांना समजलं की हा जो मराठा या ठिकाणी जमलेला आहे, मराठा समाज या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. मी तुम्हाला सांगेल, त्या दिवशी आपल्या गावातील काही लोक आले असतील, काही लोक नसतील आली, पण जेव्हा आपला मुलगा आपल्याला विचारेन, त्याचा इतिहास जेव्हा तयार होईल, तेव्हा आपल्या मुलांनी जर आपल्याला विचारलं की बाबा या इतिहासामध्ये तुम्ही कुठे होता, तेव्हा आपल्याला स्वाभिमानानं मान वर करून सांगता आलं पाहिजे की मी देखील या सभेमध्ये होतो. याच्यासाठी त्यांनी सभा घेतली. कारण का? तर मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे. मी तुम्हाला सांगेल, आज 90% म्हशीच्या मागाईन 50% खुर्चीवर बसलेलं आहे, एकमेव कारण फक्त मराठ्याला आरक्षण नाहीये. आणि मनोज पाटील जरांगे यांनी जो लढा घेतलेला आहे ना आपल्या हाती, तो सध्या लढत आहेत. कारण का? तर मराठ्याला आरक्षण भेटावं म्हणून. आणि 101% गॅरंटी देते, मराठ्याला आरक्षण हे 100%, 101% भेटणार म्हणजे भेटणारच. कारण मी तुम्हाला सांगेल, मी अंतरवाली सराटी येथे दुसऱ्या दिवशी माझं कीर्तन होतं आणि त्या ठिकाणी मनोज काका बसलेले होते. तेव्हा मी त्यांची अवस्था पाहिली होती आणि मी कीर्तन करत असताना
3 वेळेस कीर्तनात मी रडले होते. कारण त्यांनी जेव्हा आमरण उपोषण केलं होतं ना, त्यांची अवस्था सुद्धा पाहावीशी वाटत नव्हती. एवढी बेकार अवस्था त्यांची झाली होती. त्यांना खाता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं. तरी देखील त्यांनी ते उपोषण सोडलं नाही. 17 दिवस त्यांनी बिना उपवाशी काहीच न खाता पाणी सुद्धा पिले नाहीत. 17 दिवस त्यांनी आमरण उपोषण केलं. का तर फक्त मराठ्यांना आरक्षण भेटावं म्हणून. आणि मी तुम्हाला सांगते, खात्री करून सांगते, 101% सांगते की मराठ्याला आता आरक्षण भेटणार म्हणजे भेटणारच. कारण हा जो मराठ्यांचा लढा तो लढत आहेत ना, हा फक्त केवळ मराठ्यांसाठी आहे. आणि काही काही लोक म्हणतात ताई तुम्ही राजकारणाचं बोलता, हे राजकारण नाहीये. आणि ते सुद्धा स्वतः सांगतात की मी राजकारण करत नाही. राजकारण विषय त्यांच्या डोक्यातही नाही. फक्त याच मराठ्याला आरक्षण भेटावं म्हणून ते लढत आहेत. की कारण मराठ्याची जी मुलं आहेत, हीच मुलं आज या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये मागं पडलेली आहेत. इतर जातीची मुलं पहा, कुणी कुठे PSI आहे, कुणी IPS आहे, तुम्ही पहा कुठेही ती नोकरीला आहेत. पण आपल्या मराठीची मुलं कुठेच नोकरीला दिसत नाहीत. कदाचित गावातून 1-2 मुलं नोकरीला लागलेली दिसतात. याचं कारणच आहे फक्त मराठ्याला आरक्षण नाही म्हणून. आणि मी तुम्हाला सांगेल, मराठ्याला आरक्षण हे मनोज पाटील जरांगे देणार म्हणजे देणारच. विठ्ठल विठ्ठल विठला 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 विठल. आता ऐका लक्षपूर्वक, मी तुम्हाला सांगत होते की ज्या गोष्टी माझ्या देवाला आवडतात त्या गोष्टी आपण जीवनामध्ये केल्या पाहिजे. देवाला आवडणाऱ्याच गोष्टी करा. आणि देवाकडं मागायचं असेल तर काय मागा. देवाला म्हणायचं, देवा मला काहीच नको, कारण मला मृत्यू लोकामध्ये जन्माला घालायचं असतं तर फक्त तुझ्या चरणाची सेवा करण्यासाठीच मला ही जन्माला घाल. कारण माझ्या नाथबाबांनी देखील देवाकडे तेच मागितलंय. नाथबाबा देवाकडे अजून मागणं मागतायत काय तर अभंगाचं दुसरं चरण. नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागमी, नामस्मरण घडो संत समागमी. वाऊगाची ब्राह्मण तो देवा, वाऊगाची ब्राह्मण तो देवा, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम. वाऊगाची ब्राह्मण नको देवा, वाऊगाची ब्राह्मण नको देवा, नामस्मरण घडो संत समागमी, नामस्मरण घडो संत समागमी. नामस्मरण घडो संत समागम, वाहू गाची भ्रम नको देवा. नाथबाबा देवाकडे मागतायत काय तर नामस्मरण घडो संत समागम, वाहू गाची भ्रम नको देवा. देवा मला जर द्यायचं असेल ना तर एकच दे, माझ्या जीवनामध्ये फक्त तुझं नामस्मरण, तुझी भक्ती आणि संत संग संताची सेवा मला जीवनामध्ये दे. महिला मंडळ ऐका, भगवंताचं नामस्मरण का करायचं तर आपल्याकडे वेळ कमी राहिलाय. किती राहिला अजून? हा किती राहिला? झाला? कीर्तनाचं नाही, आयुष्याचा विचारलं. आयुष्याचा वेळ कोणाला सांगता येत नाही. कीर्तनाचा वेळही संपलाय. मी 5-10 मिनिटांमध्ये सेवा संपवणार आहे. पण ऐका, फक्त लक्षपूर्वक ऐका की देवानं आपल्याला हे आयुष्य कमी दिलेलं आहे म्हणून भगवंताचं नामस्मरण करायचंय. कारण का तर भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर आपल्या याच जीवनाचा उद्धार होतोय. कारण मी तुम्हाला सांगेल की भगवंताचं नाम हे किती श्रेष्ठ आहे. भगवंताचं नाम घेतल्याच्या नंतर आपला उद्धार कसा होतोय. तुम्ही जर जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरणच केलं नाही तर मरतावेळी फक्त एकच गोष्ट करायची, एकदाच राम म्हणायचं, एकदाच. तुमची सगळी पाप जळून खाक होतात. हे मी मनाचं सांगत नाही, संत सांगतायत. तुका म्हणे सुखा पार नाही, पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही, पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही, पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी त्याच्या नामादे मोका, अंतकाळी
काळ त्याच्या नामाले मोका तुका म्हणे सुखा पार नाही तुका म्हणे सुखा पार परने तुका म्हणे सुखा पार नाही परना तुका म्हणे सुखा पार नाही काय प्रमाण म्हणले? अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखी मुखा मुखा तुका म्हणे म्हणे सुखा पार तुका म्हणे सुखा ऐका महिला मंडळ, भगवंताचं नाम का घ्यायचं तर त्याच भगवंताच्या नामस्मरणानं आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे. कारण मी तुम्हाला सांगते त्या नामाची ताकद एवढी आहे, कारण संत महात्मे सांगतायत जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरणच केलं नाही तर मरतावेळी एकदा जरी राम म्हटले तरी तुमचं सगळं पाप जळून खाक होतंय. कारण संतांनी सांगितलंय घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे हो पर्वत जळती पापाचे घेताना पर्वत जळते पापाचे ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा वेदशीनला झाली सीमा घेताना विठोबाचे घेताना विठोबाचे पर्वत जळते पापाचे हो पर्वत जळते पापाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर नक्कीच आपला उद्धार होणार आहे. पण मी सांगत असते आजकाल लोक कलियुगामध्ये भगवंताचं नाम घेत नाहीत, भगवंताचं नामस्मरण करत नाहीत. का तर सध्या जगात दोनच जाती आहेत आणि या दोनही जाती चुकीच्या मार्गाला लागलेल्या आहेत. तुम्ही म्हणाल ताई तुम्ही असं कसं बोलता, आम्ही चुकीच्या मार्गाला लागलो. पण ऐका मी तुम्हाला सांगते महिला मंडळ आपल्या जीवनात 2 धातू आहेत आणि पुरुष मंडळ आपल्या जीवनात फक्त 2 कागद आहेत. आपण 2च कागदामध्ये अडकलेलो आहोत. पहिला कागद आपल्या जीवनातला आहे पैसा आणि दुसरा कागद आहे 7/12. तिसरा कागद आपल्या जीवनामध्ये नाही. आणि महिला मंडळ आपल्या जीवनात 2 धातू आहेत, एक म्हणजे सोनं आणि दुसरं म्हणजे चांदी. तिसरा धातू आपल्या जीवनात नाही. पुरुष मंडळ माझं तुम्हाला सांगणं आहे तुम्ही जीवन जगत असताना कमीत कमी 100 करोड रुपये तरी कमवले पाहिजे. किती कमवायचे? किती? 100 कमवायचे. तुम्ही कमवा नका कमवू ह्याच्याशी मला घेणं देणं नाही. कीर्तनापुरतं फक्त हा म्हणा. कारण असा प्रश्न केल्याच्या नंतर लोक आम्हाला म्हणतात ताई आमची इतकी गरिबी आम्ही कसे 100 कमवायचे. 100 कमवायचे नाहीत याच्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे. 100 करोड कमवायचे आणि मरतावेळी मुलाला सांगायचं हे बघ बाळ तुझ्यासाठी इतकं धन कमवून ठेवलं मी मेल्याच्या नंतर याच्यातले 99 करोड रुपये तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर होणार आहेत. मी मेल्याच्या नंतर काय करायचं? आपल्याकडे सरण रस्तात ना आमच्याकडे माणसं मेल्यावर जातात, तुमच्याकडं आपल्याकडे जे सरण असतात ना त्याच्यावर काहीतरी तूप खोबरं कापूर काहीतरी टाकायची पद्धत असते. त्या मुलाला सांगायचं हे बघ बाळ थेंबभर सुद्धा तूप त्या सरणावर टाकू नको. फक्त मी मेल्याच्या नंतर एक काम करायचं, मी मेल्याच्या नंतर 99 करोड रुपये तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर होणार आहेत. फक्त त्या सरणाच्या कडीनं 1-1 लाखाची गड्डी मांडायची म्हणजे माझ्या आत्म्याला शांती भेटेल. मानतील ना पोरं? नाही म्हणणार. किती पक्का विश्वास देतात?
नाही मानणार. आणि दुसरा कागद तुमच्या जीवनात आहे 7/12 म्हणजे प्रॉपर्टी. काही काही ठिकाणी चहा प्यायला गेल्यानंतर लोक आम्हाला म्हणत असतात, ताई चहा होईपर्यंत आमची जमीन पाहून येऊ. आणि जमिनीत गेल्यानंतर छाती ठोकून सांगतात, ताई या कडुलिंबापासून तर त्या बाभळीपर्यंत अक्का 7/12 पठ्ठ्याचा आहे. आणि ती जमीन खालनं हसत असते. ती जमीन म्हणत असते, वेड्या आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तो पण तो हे तैसा झाला. देखत देखत ना तो पण तो आजा मेला बाप पंजा गेला. देखत देखत ना तू पण तो ही तैसा झालाय. देखत देखत ना तू पण तो ही तैसा झाला. तोही तैसा झाला. ती जमीन खाल्लं सांगत असते, वेड्या तुझा आजा गेला पंजा गेला बाप गेला. तिघही गेले ते तिघही म्हणायचे ही जमीन माझी आहे. आणि आता तू ही चौथा आला, तू देखील म्हणतो ही जमीन माझी आहे. वेड्या मी तुझी नाही. उलट तू मेल्याच्या नंतर तुझीच मुठभर माती होणार आहे आणि माझ्यात मिसळणार आहे. काय आपल्यासोबत येणार आहे? पुरुष मंडळ काहीच आपल्यासोबत येणार नाही. महिला मंडळ ऐका आता तुम्ही. आपल्याला सोनं फार आवडतं, सोनं आणि चांदी, त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाहीत. आपल्याला सोनं फार प्रिय आहे. पण माझं तुम्हाला म्हणणं आहे, तुम्ही जीवन जगत असताना कमीत कमी 50 तोळे सोनं तरी घातलं पाहिजे. किती घालायचं? किती घालायचं? 50 घालायचं. 50 म्हटल्यावर लय हसू आला आपल्याला. 50 तोळे घालायचं आणि फक्त मरतावेळी सुनबाईला म्हणायचं, हे बघ सुनबाई, आई सारखी सेवा केलीस तू माझी, याच्यातले 25 तोळे तुला. जिबरे टंगा सुनेला म्हणायला, याच्यातले 25 तोळे तुला, 24 तोळे लेकीला. मी मेल्याच्या नंतर फक्त 1 तोळा सोनं माझ्या तोंडामध्ये टाक, म्हणजे माझ्या आत्म्याला शांती भेटेल. टाकतील ना हो सोना? नाही टाकणार. मग अशा कशा करून आणल्या? धन मिळे कोट्यान कोटी संग नहेर लंगोटी. संग नहेर लंगोटी. संग नहेर लंगोटी. धन मिळे ना कोटी संग नय लंगोटी. संग नय लंगोटी. संग नय लंगोटी. लंगोटी लंगोटी. धन मिळविले कोटी संगी नैरे लंगोटी. आपल्यासोबत काहीच येणार नाही. मी तुम्हाला सांगते, आपल्या तोंडात सुद्धा 1 तोळाभर सोनं सुद्धा टाकणार नाहीत. कारण दादा बाई मेल्याच नंतर बाईच्या तोंडामध्ये सोनं टाकतात. किती टाकतात? किती टाकतात? 1 तोळा, 1 मणी इतकं. मग यांना दाखवा की, मला काय दाखवता? एवढ्या तोंडात मणी घालतात आणि म्हणतात घे 50 तोळे घातलं. काय सोबत येणार आहे? या बाया इतक्या विचित्र आहेत. आपल्या गावातल्या नाही, आमच्या तिकडच्या. हा, आपल्या गावातले छान आहेत. या बायका काय करतात, सावडायला गेलं का तोंडाकडची बाजू सावडतात. सापडला तर सापडला, तो ही फुटका. संत सांगतात उसनेही नेते फेडून या. माझी नाही, संतांची भाषा आहे. आपल्यासोबत काहीच येणार नाही. आपल्यासोबत येणार आहेत आपले कर्म आणि भगवंताचं केलेलं नामस्मरण. म्हणून तर भगवंताचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल विठला 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 विठला. म्हणून तर नाथ बाबा देवाकडे मागतायत, देवा काय कर, माझं मन तुझ्या चरणावरती लागू दे, जीवनामध्ये मला काहीच नकोय. नाथ बाबा देवाकडे मागणं मागतात, पण आपल्यालाही कळलं पाहिजे देवाकडे आपण काय मागितलं पाहिजे, कशासाठी मागितलं पाहिजे आणि कोणाला मागितलं पाहिजे. देवाकडे काय मागावं हेच आपल्याला कळत नाही. मी तुम्हाला सांगेल, 3 जण होते, 3 जण, 1 गुजराती, 1 मराठी आणि 1 मारवाडी. 3 जातीचे 3 असे जंगलामध्ये गेले, घनदाट जंगलामध्ये आणि गेले. आणि जंगलामध्ये गेल्यास नंतर भगवंताची तपश्चर्या केली. आता पटकन पावणारा देव म्हणजे कोण? भगवान भोलेनाथ. तिथे भगवान भोलेनाथाचं मंदिर होतं. भगवान भोलेनाथाच्या मंदिरात गेले, 3 जण होते आणि देवाची तपश्चर्या केली. भगवान भोलेनाथ प्रगट झाले. पहिल्याला विचारलं, पहिलं होतं गुजराती, गुजराती नाही मारवाडी होतं. त्या मारवाड्याला विचारलं, बोल भक्ता तुला काय पाहिजे. ते मारवाडी म्हटलं, देवा इतका पैसा दे, इतका पैसा दे. मारवाडी फार चतुर असतात. आपल्या गावात आहे का? आहे का? आहे तर इथं आलेत का कीर्तन? आलेत का? आले तर नाही. मग काही नाही. ती मारवाडी फार चतुर असतात. ते काय, ते मारवाडी म्हटलं देवाला, देवा काय कर, इतका पैसा दे, इतका पैसा दे, डायरेक्ट दिल्लीमध्ये गेलो पाहिजे. देव म्हटले तातास तू. डायरेक्ट दिल्लीत पोहोच झालं. ते दुसरं होतं गुजराती. त्याला विचारलं, बोल भक्त तुला काय पाहिजे. ते गुजराती म्हटलं, देवा
काहीच नको जीवनात दे, संसाराला फार कंटाळोय, मला द्यायचं ना तर डायरेक्ट इंद्राच्या दरबारात मला निघून घाल. देव म्हटले ततच तू. ते दुसरंही गेलं पार इंद्राच्या दरबारात. तिसरं होतं मराठी. आता हे फार विचित्र असतात. यानं काय केलं, देवाने त्याला विचारलं बोल भक्त तुला काय पाहिजे. ते म्हटलं देवा काहीच नको, इतकं घनदाट जंगल हे. ते दोघंही गेलेत, मला फार भीती वाटते, त्या दोघाला खाली बोलून घे. म्हणजे देवाकडं काय मागावं हे आपल्याला समजलं पाहिजे. पण नाथ बाबांनी देवाकडं मागितलंय भगवंताचं नामस्मरण, भगवंताची भक्ती, देवाच्या चरणाची सेवा. आणि नाथ बाबा अजून देवाकडं काय मागतात, अभंगाचं तिसरं चरण. पायी तीर्थयात्रामुखी रामनाम हाची माझा नेम सिद्धी. आपला वेळ संपलायच म्हणायचं, पण मला शेवटी एक पोवाडा म्हणायला सांगितलाय, तेवढा पोवाडा मी म्हणणार आहे. फक्त 10 मिनिटं फक्त सगळ्यांनी ऐकून घ्या. का झोपा आल्यात तुम्हाला? हा झोपा आल्या? मावशांना झोपा आल्या का? नाही ना, मग इकडे लक्ष द्या. नाथबाबा सांगतात की पायी तीर्थयात्रामुखी रामनाम हाची माझा नेम सिद्धी. देवाकडे जर काय मागायचं असेल तर मागा. मी तुम्हाला एकच गोष्ट शेवटची सांगून जाईल. भगवंताकडे मागा तर काय, देवाला म्हणायचं देवा मला जर द्यायचंच असेल ना तर काय दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे. देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे. संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे. संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे. तुझे गीत गाता यावे असे वरदान दे. मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे. मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे. तुझी कृपा कामधेनू अशी एक गाय दे. ध्रुवा परिस्थान दे, कर्णा परिधान दे. ध्रुवा परिस्थान दे, कर्णा परिधान दे. श्रावणाच्या सेवे परी थोडस इमान दे. श्रावणाच्या सेवे परी थोडस इमान दे. तुकोबाची विना दे, तुकोबाची विना दे. ज्ञानी याची करुणा दे. तुकोबाची विना दे, ज्ञानी याची करुणा दे. मूर्त डोळा पायी माथा, मूर्त डोळा पायी माथा. ठेवोनिया मरणा दे, ठेवोनिया मरणा दे. ठेवोनिया मरणा दे. देवाकडे याच गोष्टी मागायच्या, कारण याच गोष्टीनं आपल्या देहाचं कल्याण होणार आहे. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करू आणि नंतर मी पोवडा म्हणते. विठोबा रखुमाई, ढोबा रखुमाई, हरे ढोबा रखुमाई, हरे हरे ढोबा रखुमाई, ढोबा रखुमाई. ऐका लक्षपूर्वक. आपल्या देशाबद्दल, धर्माबद्दल आपल्याला आदर असला पाहिजे, कारण आपण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलोय. म्हणून याच महाराष्ट्राच्या मातीचा, याच देशाचा आणि याच धर्माचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. कारण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य घडवलंय. कसं घडवलं स्वराज्य तर ऐका लक्षपूर्वक. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान झाला बेहुमान, नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करमतेची त्याशी नाही जाणीव शक्तीशी. करील काय कल्पना युक्तीची, रजिर हाजी करील काय कल्पना युक्तीची. करील काय मना येतो भेटीसाठी शान उभारिला,
नक्षीदार श्याम यान्याला भेटीसाठी शान उभारिला नक्षीदार श्याम यान्याला खान डौलत डुलत आला सैद बंदा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती हिमाला ऐका खान म्हणतोय कसा शिवा शिवाजी राजांना पाहून खान यरवडला आणि खान शिवाजी राजाला म्हणतोय भेटीसाठी शान उभारिला भेटीसाठी शान उभारिला नक्षीदार श्याम यान्याला खान डौलत डुलत आला शिवबाच्या संगती हिमाला म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा ऐका राजाला खाऊन म्हणतो कसा हा 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 आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ खान हाक मारी तो हसरी रोको न नजारा गैरी न जिरह जिरार जी 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 जिरह जिरार जी 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 जिरह जिरार जी 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 प्रतापगडचे युद्ध जाहले प्रतापगडचे युद्ध जाहले प्रतापगडचे युद्ध जाहले प्रतापगडचे युद्ध जाहले रक्त सांडले पवन तो झाला गुलामी झाड मारिली गुलामीची ती वाढ मराठशाहीचा मांडला थाट जिरह जी जी मराठशाहीचा मांडला थाट जिरह मराठशाहीचा मांडला थाट जिरह जी 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 ऐका राजांनी स्वराज्य निर्माण केलंय पण त्याच राजांच्या माग लाखो मावळ्यांची त्यांना साथ होती लाखो मावळ्यांची संगत होती हे स्वराज्य असं निर्माण झालं नाही ऐका राजांनी स्वराज्य उभं केलंय पण ते स्वराज्य कसं घडवलंय लक्षपूर्वक ऐका सगळ्यांनी प्रतापगडचे युद्ध जाहले प्रतापगडचे युद्ध जाहले प्रतापगडचे युद्ध जाहले प्रतापगडचे युद्ध जाहले रक्त सांडले पवन तो झाला गुलामीचा लाविली गुलामीची ती वाट मराठशाहीचा मांडला थाट जिरह जी जी मराठशाहीचा मांडला थाट जिरह मराठशाहीचा मांडला थाट जिरह जी 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर विठ्ठल विठ्ठल हॅलो विठाला 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 विठला 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 यथामथी आता अवकाश अभंगाचा वावरत तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला जेवढं काही बरोबर आलं तेवढं घरी घेऊन जा जेवढं काही चुकलं माझं मला परत द्या त्यामध्ये दुरुस्ती करण्याचा नक्कीच प्रयत्न करील ज्यांच्यामुळे ही सेवा माझ्यापर्यंत आली आदरणीय आपल्या महाराष्ट्राचे भूषण आदरणीय हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार आमचे मुकुंद महाराज या ठिकाणी कीर्तनासाठी बसले म्हणून तुमच्याही चरणावरती नतमस्तक होईल गावातील सर्व टाळकरी मंडळी सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद सगळे वयानं ज्येष्ठ आहेत तुम्हा सर्व माता पित्यांना सगळ्यांना धन्यवाद जेवढं काही बरोबर आलं तेवढं घरी घेऊन जा जेवढं काही चुकलं माझं मला परत द्या त्यामध्ये दुरुस्ती करण्याचा नक्कीच प्रयत्न करील कारण तुमची मुलगी म्हणून बहीण म्हणून नात म्हणून मला क्षमा करा जर पहिली असेल तर दुसरी समजा दुसरी असेल तर तिसरी समजा तिसरी असेल तर चौथी समजा चौथी असेल तर पाचवी समजा पाचवी असेल तर सहावी समजा सहावी असेल तर सातवी समजा आणि जर मुलगी नसेल तर मला दत्तक घ्या असं काही करू नका मला अजून कीर्तन आहेत त्याच्यामुळे जेवढं बरोबर आलं तेवढं घरी घेऊन जा सारासार विचार करा जीवनामध्ये उतरवा जीवनाचं कल्याण करून घ्या झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती सेवा समर्पित करते आई जगदंबेच्या चरणी सेवा समर्पित करते आणि सेवेला पूर्णविराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल हा विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल बोली करू